सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कावेरी मंगला मावशीला म्हणते की अगं, भाकरीसारखी काय टमटम फुगत चाललीस तू. थोडंसं कमी खात जा ना. आणि काय म्हणतात ते डाएट वगैरे ते चालू कर ना तू. तर मंगला मावशी कावेरीकडे बघू लागते. कावेरी म्हणते की अगं, अशी जर जाड होत चालली ना, गुडघे दुखतील तुझे. तर कावेरी म्हणते की अगं, मी हवा जरी प्याले ना तरी मी टम फुगते, मला ती लागती. त्या रेवाला उचलून मी बाहेर फेकेल एवढी ताकद आहे आता माझ्यात. कावेरी म्हणते की खरंच त्या रेवाने खूप वाईटच केलंय. तर मंगला मावशी म्हणते की ती मुकादम फॅमिली थोडी वेडीच आहे. ती त्या फॅमिलीमधली नाही तरी त्यांनी तिला त्या घरात ठेवून घेतलंय. त्यांना जर तपस्या करायचीच असेल तर घराच्या सोनेला तो मान द्या. कशाला त्या रेवाला डोक्यावरून फिरत हिंडवतात हे. कावेरी म्हणते या सगळ्यांमध्ये मला माझ्या रामाची खूप काळजी वाटते, कारण माझी रामा खूप भोळी आहे. तिला ह्या गोष्टीचे काहीच माहिती नाही आणि चटके चुटके तिने कधी खाल्लेही नाही. त्यानंतर आता इकडे सर्वजण मुकादम हॉलमध्ये बसलेले असताना मयुरी पंजाबी ड्रेस घालून तिथे येते. आई आजी म्हणते की अगं मयुरी, तुझं हे काय चाललंय. आत्ताच मुलाच्या गणवेशात तू वर गेली आणि आता मुलीच्या वेशात खाली आली. तर मयुरी म्हणते की काय बोलतेस आजी तू. मी आत्ताच माझ्या फ्रेंडला इथे पाठवलं होतं, तुमच्याशी बोलायला पाठवलं होतं, कारण तो कोण आहे हे तुम्हाला कळावं म्हणून. तो काय करतो, तो कुठे राहतो, पण तुम्ही काय केलं. तर ते सर्व ऐकत असताना आता सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मयुरी म्हणते की तुम्ही त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि उलट त्याचा तुम्ही अपमान केलात. तुम्ही का असं वागताय आणि मी तुम्हाला नकोशी झाले का. तर सीमाला मयुरी म्हणते की आई, मी घर सोडून पळून जाईल बरं का. आणि मग तुम्ही किती जरी मला शोधायचा प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला कधीच सापडणार नाही. ते ऐकून आई आजी म्हणते की मयुरी, बस झालं तुझं आता हे. अक्षय आजीला थांबवत म्हणतो की अगं ताई, तुझं काय चाललंय हे. आत्ताच तू मुलाचं कपडे घालून वर गेलीस आणि आत्ता हे इथे येऊन काय बोलतेस. तर मयुरी म्हणते काय बोलतोयस अक्षय तू. मयुरी म्हणते की तुम्हा सगळ्यांना वेड लागलंय का. तुम्ही सर्वजण आता मला वेड ठरवायला लागलात. मयुरी म्हणते मी प्रेमात पडले, मी धडपडले, मला त्रास झाला, आनंद झाला, तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. सीमा म्हणते की मयू बाळा तू ऐक. तर मयुरी म्हणते की मी तुझं बाळ नाहीये, तुझं बाळ फक्त अक्षय आहे. मयुरी म्हणते की मी जर तुझं बाळ असतं तर तू माझ्या बॉयफ्रेंडचा असा अपमान केलाच नसता. तर सर्वांचा आता नाईलाज झालेला असतो. इकडे आता शशिकांत बारमध्ये येऊन पत्ते खेळत असतो. तर लगेचच दुसरा माणूस शशिकांतला पत्ते शो करायचे सांगतो. तेव्हा लगेचच एक्क्याचा कलर दाखवत शशिकांत त्याला पत्ते दाखवतो. शशिकांत डाव जिंकतो. समोरचा माणूस म्हणतो की तू खूप सुंदर खेळतोस रे. तर शशिकांत म्हणतो माणूसच मी तसा आहे, माझा हा हात नाही तर परीस आहे परीस. शशिकांत म्हणतो की ज्याला मी टच करील ना त्याचं सोनं करतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की चल आता आपण शेवटचा गेम खेळूयात. तर शशिकांत म्हणतो चल चल. पण आता मात्र शशिकांत हा डाव हरू लागतो. शशिकांतकडचे पैसे संपतात तेव्हा त्याच्या हातातली अंगठी काढत शशिकांत पत्ते खेळू लागतो. तर तेवढ्यात पंकज तिथे येऊन त्यांचा तो सर्व प्रकार बघत असतो. तेवढ्यात एक मुलगी तिथे येते आणि शशिकांत तिला मिठी मारत बाहेर थांबण्यासाठी सांगतो. आणि ड्रिंक्स करत शशिकांत आता पत्ते खेळत असतो आणि पंकज ते सर्व बघत असतो. ते बघून पंकज विचार करतो की हा शशिकांत एवढा नीच आहे ना, हा सगळ्याच लोकांचा जीव घेईल. इकडे आता आई आजी भडकत म्हणते की अक्षय, अशा आजारी असलेल्या माणसाला ऐकून काही चालत नाही, त्याला गदगदा हलवावं लागतं. आणि रागाने आई आजी मयुरी समोर येत मयुरीला हलवत म्हणते की अगं, मगाशी तू मुलाचे कपडे घालून आली होती ना, थोडा कळत नाही का. मयुरी म्हणते की तुम्हाला माझा प्रॉब्लेम समजत नाही का. तर रमाकांत म्हणतो काय होतं मयू तुला. तेव्हा रडतच मयुरी म्हणते मी एका मुलाच्या प्रेमात पडले. मयुरी म्हणते की त्याचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मगाशी तोच मुलगा तुम्हाला भेटायला आला होता आणि मी त्याच्यासोबत कायमचं निघून जाणार आहे असं आता मयुरी सर्वांना सांगते. आई आजी म्हणते की तुला एक मुलगी आहे, त्याला माहिती आहे का. मयुरी म्हणते त्याला माहिती आहे, त्यांनी मला मुलीसकट स्वीकारलंय. तेव्हा तर सर्वांना मोठा धक्का बसतो. माझ्या मुलीला सांभाळायला मी समर्थ आहे, तिला मी घेऊन जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका असे आता मयुरी सर्वांना सांगते. रमाकांत म्हणतो की हिला झालंय तरी काय. आई आजी म्हणते की काही नाही, हे सर्व नाटकं आहेत. मागाशी ती कपडे बदलून आपल्यासमोर आली आणि आता ही नौटंकी करते. अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की आई आजी ही कुठली नाटकं नाहीयेत. आपल्यासारख्या सुशिक्षित घराला हा सर्व आजार आहे हे कळत कसं नाही. तेवढ्यात सीमाला चक्कर येऊ लागते आणि पटकन रामा आणि अक्षय सीमाला पकडतात. इकडे आता शशिकांत हा शेवटचा डाव खेळून पुन्हा तो डाव जिंकतो आणि सगळे पैसे जिंकतो. तर हातात अंगठी घालत शशिकांत म्हणतो की बघितलं का, माझी अंगठी खूप लकी आहे. आणि लगेचच तो दुसरा माणूस म्हणतो की खरंच बायको तुझी लक्ष्मी आहे. तर शशिकांत म्हणतो की अरे तसं बोलू नकोस, मी माझ्या टॅलेंट्सने जिंकलोय.
तेवढ्यात आता शशिकांत हा वेटरला बोलावत असताना त्याचे पंकजकडे लक्ष जाते. शशिकांत म्हणतो, ए पंक्या, तूच इकडे ये. तर पंकज घाबरतच शशिकांतकडे येतो. काचांड पकडत शशिकांत म्हणतो, इथे काय करतोयस तू? तर घाबरतच पंकज म्हणतो की दुसऱ्या साहेबांचं पार्सल घ्यायला आलो होतो मी. तर शशिकांत म्हणतो की ऐक, इथे हे जे सर्व काही चाललंय ना, ते जर घरी कोणाला सांगितलं ना मग बघ. तर पंकज म्हणतो, नाही मी कुणालाच नाही सांगणार. आणि घाबरतच पंकज तेथून निघून जातो. तेव्हा हसतच शशिकांत म्हणतो, बघितलं का, परीस आहे मी, परीस. इकडे आता रमा आणि अक्षय किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा रमा म्हणते की मयुरीला असं काय झालं? तर अक्षय म्हणतो की हा एक मानसिक आजार झालाय तिला. अक्षय म्हणतो की ती मेंटली इम्बॅलन्स झाली आहे. दोन प्रकारचे लोक हा आजार बरा करू शकतात, सायकोटिस आणि सायक्रेटिस. सायकोसिटिस या अशा आजारी पेशंटच्या मेंदूच्या शिरा त्यांना वेगळ्या सवयी लावून हा आजार बऱ्या करू शकतात. अक्षय म्हणतो, हे त्यांच्या बाबतीत घडू शकतं ज्यांचा आजार सौम्य आहे, तो बरासुद्धा होऊ शकतो. पण ताईच्या बाबतीत हा आजार आता खूप पुढे बळावला आहे. तेव्हा आता सायकोलॉजिस्टकडे जाऊन काही पेशंटचा म्हणजे ताईसारख्या पेशंटचा काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे सायक्रेटिस्टकडे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडे त्यांना न्यावे लागते. शरीरात त्या काही गोष्टी इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यांना असे भास होतात आणि मग ते काहीही इमॅजिन करतात. काही जण खूप चिडतात, वेडेवाकडे विचार त्यांच्या मनात येतात. काही जण तर रात्रंदिवस जागेच असतात, काहीही वेड्यासारखे विचित्र वागतात. अशा आजारामुळे काही जणांना खूप नैराश्य येतं आणि नैराश्यामधून ते आत्महत्यासुद्धा करतात. अशी सर्व माहिती आता अक्षय हा रमाला सांगतो. अक्षय म्हणतो की मग या अशा आजाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही, या अशा आजाराला लक्ष देऊन त्याला बरं करावं लागतं. अक्षय म्हणतो की आपल्याला सर्दी खोकला झाला आणि साधा ताप जरी आला तरी आपण घरगुती विलाज करून त्याला बरा करू शकतो. पण आता ह्या आजाराला डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आपल्या सुशिक्षित माणसाला सुद्धा हा आजार आहे हे समजायला हवं. हे असं नाटकं आणि याला वेडेपणा म्हणून चालणार नाही, असे आता अक्षय रमाला सांगतो. इकडे आता पंकज हा त्याच्या घरी येतो आणि मंगला मावशीला म्हणतो की अगं, तो शशिकांत मुकादम लई डेंजर माणूस आहे. मंगला मावशी म्हणते, काय झालं? तर पंकज म्हणतो की अगं, मी एका साहेबाचं पार्सल आणायला बारमध्ये गेलो होतो, तर हा शशिकांत मुकादम तिथे जुगार खेळत होता. त्याच्यासमोर असा पैशाचा ढीग लागला होता आणि त्याला पोरी बी पाहिजेत. पंकज म्हणतो की एक पोरगी आली आणि तो तिला बेबी बेबी म्हणत होता. ती ऐकून मंगला मावशी कपाळाला हात लावते. पंकज म्हणतो की आज तर त्याने त्याच्या बायकोची अंगठी खेळात लावली होती. पंकज म्हणतो की त्याची काही लक्षणं ठीक दिसत नाही, शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. इकडे आता अभ्या विचार करत म्हणतो की अरे अक्षय, मला आठवतं एका सायक्रेटिस्टने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याकडे ऑफर केली होती. आभ्या म्हणतो, त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहे, मी त्यांच्याशी बोलून घेतो. अक्षय म्हणतो, मग लगेच फोन लाव ना, वाट कसली बघतोस, अगोदर का नाही फोन केलास? तर आभ्या हा फोन लावू लागतो. आनंद म्हणतो, मी सुद्धा एखादा सर्जन बघतो. तर ते बघून आई आजी म्हणते, काय करताय तुम्ही हे सर्व? तर अक्षय म्हणतो, डॉक्टरांना बघतोय, कळत नाही का? आई आजी म्हणते की ती वेडी डॉक्टरांना जाऊन सांगेल की मला घरचे छळतात म्हणून. आई आजी म्हणते की अरे, तिने जर हे सर्व बाहेर सांगितलं तर आपली काय इज्जत आणि लायकी राहील. अक्षय म्हणतो की डॉक्टर हे असं कधी बाहेर सांगत नाही आणि जरी सांगितलं तरी आपल्याला आपला पेशंट बरा होणं महत्त्वाचं आहे. तर आई आजी काही ऐकण्यासाठी तयारच नसते आणि ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरेल की मुकादमाच्या पोरीला वेड लागलंय. वेड मुकादमाच्या मुलीला जर वेड लागलं तर सगळ्या मुकादमाच्या खानदानाला वेड लागलं असं म्हणायला लोकांना किती वेळ लागणार, असे आई आजी आता अक्षयला बोलते. आनंद म्हणतो की आई आजी तू काय बोलते, तुला कळतं का? तर अक्षय म्हणतो, आई आजी असं काहीच होणार नाही आणि आता फक्त मला माझ्या बहिणीची ट्रीटमेंटची काळजी आहे. लगेचच अक्षय म्हणतो, आभ्या फोन लाव. तर आभ्या फोन लावू लागतो. लगेच आई आजी आभ्याकडून फोन हिसकावून घेते. अक्षय म्हणतो, आई आजी मी तुला शेवटचं सांगतोय बरं का. अक्षय म्हणतो की मला लोकांचं काही घेणं नाही आहे, आपल्या घरातलं लोकांचा आनंद किती महत्त्वाचा आहे ना, याच्याशी मला घेणं आहे. अक्षय म्हणतो की आई आजी त्यामुळे तू किती जरी विरोध केला तरी मी ताईला सायक्रेटिस्टकडे घेऊन हे जाणारच. असे म्हणत आता अक्षय ताबडतोब आजीच्या हातातून फोन घेऊन आभ्याला म्हणतो, फोन लाव. तेव्हा आभ्या फोन लावू लागतो. त्यानंतर आता सायक्रेटिस्ट बरोबर अक्षय हा बोलतो आणि इकडे आता मयुरी तिच्या बेडरूममध्ये खूप धिंगाणा घालत असते, सर्व वस्तू इकडच्या तिकडे फेकत असते. तेव्हा पळतच अक्षय आणि सीमा येऊन मयुरीला समजावतात आणि सावरू लागतात. ओरडतच मयुरी म्हणते की आई मी कुठे जाणार नाही, हे माझं घर आहे. तर अक्षय आणि सीमा मयुरीला समजावतात. सीमा म्हणते की हो मयू, हे तुझंच घर आहे. आई आजी म्हणते, बघितलंस का, मी जे सांगत होते तेच खरं आहे. ही जे बोलते ना ते फक्त एक नाटक आहे, हिला काहीही आजार झालेला नाहीये. मयुरी म्हणते की हो नाहीच, हे मला मानसिक आजार, मी नाटक करते ना.
तर अक्षय हा आई आजीला शांत करतो. मयुरी म्हणते की तुम्ही सगळे मिळून मला आजारी ठरवताय, तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही का? तेव्हा आता सर्वजण मयुरीकडे बघत असतात. मयुरी म्हणते की आजारी बनून तुम्ही मला हाकलून देणार आहात आणि तुम्ही मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करणार आहेत ना. मोठ्याने ओरडत मयुरी म्हणते की मला हे सर्व माहिती आहे, पण मी इथून कुठेही जाणार नाही, कारण हे माझं घर आहे माझं. त्यानंतर लगेचच अक्षय हा खाली बसत मयुरीला म्हणतो की ताई ऐक, अशा आजारपणात मेंटली इम्बॅलन्स होतोय मला कळतंय. इकडे आता शशिकांत हा रेवाकडे येतो आणि रेवाला एक असा मोठा क्ल्यू देतो आणि म्हणतो की हा आपला हुकमाचा यक्का आहे, सोड तो हुकमाचा यक्का आणि कर मोठा धमाका. तर आता रेवाने तिच्या आईला मुकादमाच्या घरी बोलावलेले असते. प्लान प्रमाणे लगेचच रेवाची आई ही मुकादमाच्या घरी येऊन अक्षयचे गचांडे पकडते आणि म्हणते की मला काय माहिती नाही का, तू माझ्या मुलीला बर्बाद केले. मी काही बोलत नाही, पण तू हे विसरू नकोस की तिची आई अजून जिवंत आहे. रेवाची आई म्हणते की तुला जर रेवासोबत लग्न करायचं नव्हतं तर तू रेवाला प्रेग्नंट का केलंस. तेव्हा ती ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. आणि आता ते सत्य जेव्हा रमासमोर येते तेव्हा रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रेवाच्या पोटातील बाळ हे अक्षयचे असल्याचे आता रमाचा मोठा गैरसमज होतो. रमा ही रेवाच्या खोट्या गरोदरपणाचा पर्दा कशा फाश करते आणि अक्षय फक्त तिचाच असल्याचा कसा सर्वांच्या समोर आणते. हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.